हे बघा माझी पुरी. मी विचार केला होता की मी असं म्हणेल अशी पुरी हातात घेऊन, ही बघा माझी गोलमटोल पुरी. पण ती गोलमटोल नाही झाली, ती अशी वेडी वाकडी झाली आणि ती फुगली पण नाही. याचं कारण मला माहिती आहे माझं काय चुकलंय. पीठ थोडंसं सैल भिजवलं मी. पुरीसाठी पीठ घट्ट भिजवायला लागतं आणि मी गडबडीमध्ये झालं माझ्याकडून. पण ही गोलमटोल नाही झाली. झाली आहे का तुम्ही सांगा? नाही झाली. पण मी करेल काहीतरी, म्हणजे जेव्हा धीरा आणि धीराचे पप्पा जेवायला बसतील तेव्हा माझ्या सगळ्याच्या सगळ्या पुऱ्या गोलमटोलच होतील. तू खा. सुई काढली आहे ना मी. चलो. केवढा लागेल हो? कशासाठी करेल हार? गुढीसाठी हार. तेच विचार कशासाठी? कोणाला? गुढीसाठी ना. बघू आता दाखव. खूप होईल. आली येलो त्याच्या दोन्हीमध्ये टाकला की ना ऑरेंज टाकायचा, ऑरेंज टाकला की व्हाईट टाकायचा, व्हाईट टाकला की परत येलो टाकायचा, परत ऑरेंज, परत व्हाईट, परत येलो. ओके. मम्मा मला पण येतं. हो ना. पण स्वीट होती ठीक आहे, करते मी. तू खा. बघ कसं वाटतंय? छान वाटतंय? जो मैं ना करू बंद बंद धीरा तू एकटीच खाते. मला दिलं तिने थोडंसं. ओ बघा. ओके नाही हो. बघ धीरा, छान ना. चलो फिर. बेबी मला ऐकलं का? बेबी माळा. छोटी माळ आहे ना. काय करू? ए मम्मा हे चांगलं आहे का बघ ना. हो चांगलं. खाऊ? खा. ते झेंडू मधलं आहे ना. म्हणजे या फुलांना. हा त्यालाच झेंडू म्हणतात. झेंडू फुल. झेंडू फुल. झेंडूचं फुल. ओ छान. गुड मॉर्निंग. हे बघा मी या कावळ्याच्या आवाजाने नाही उठली बरं का, तर तोच माझ्या स्वयंपाकघरातल्या लुडबुडीच्या आवाजाने इथे आला. चला आता जिथे गुढी उभारायची आहे तिथे जरा स्वच्छता पण करून घेऊ. साडी तर नेसली आहे, पण पदर इतर वेळी सासूबाईच लावून देतात ना पदर. धीरा पप्पांना आवाज दे. अगं हे पदर लावायचं आहे. आणि हे बघा ही साडी नेसवायची आपल्याला गुढीला. आणि धीराचे पप्पा किती सुंदर मिऱ्या बनवतात. एवढ्या सुंदर तर मलाही कधी जमल्या नाही. मम्मा मला गजला कधी लावायचा. गजला लावू ना. लाव 2 मिनिट्स थांब. टाडा, ही झाली आपली गुढी रेडी. कुठे आहे ग? हा आणि तिकडे पण आहे. तो बघ तो कावळा आहे ना तिकडे. ती येलो कलरची बिल्डिंग ती बघ. येलो कलरची पर्पल तुझ्या ड्रेसच्या कलर सारखी साडी आहे. 2 लिंबाच्या झाडाच्या मध्ये बघ. हा आता सगळ्यांच्या दारात दिसणार. हा बघ कावळा. हा म्हणजे आपल्याला पण दिसेल.
कर नमस्कार बाबू गोडीला हळदी कुंकू वार. गुढी उभारून झाल्यावर रात्री बनवलेला तो गजरा तो मस्तपैकी धीरा मॅडमच्या केसांमध्ये लावून दिला आणि लागली स्वयंपाकाला. हां, तर आता मी थोडाफार स्वयंपाकाची तयारी करून बसली आहे मेकअप करायला. मेकअप म्हणजे माझ्या मेकअपमध्ये फक्त 3च गोष्टी असतात. एक म्हणजे लिपस्टिक, ही डब्बी आहे लिपस्टिकची, आणि आयब्रो पेन्सिल आणि मास्कारा. बस. मला असं वाटतं आपण स्किन केअर प्रामाणिकपणे केलं तर आपल्याला कमी मेकअपची गरज असते. म्हणजे मी चेहऱ्याला फाउंडेशन लावत नाही, कधीच नाही. हां, आणि फाउंडेशन कॉम्पॅक्ट पावडर असते ती मी कधी कधी लावते. हां, कधी कधीच लावते. तर थोडीशी लिपस्टिक लावूया. ब्राऊन, माझी टिकली पण ब्राऊन आहे ना, त्यामुळे मी ब्राऊन लिपस्टिक लावली आहे. आणि ही आहे टिन कंपनीची आयब्रो पेन्सिल ब्राऊन शेडची. हलकच लावते. माझे आयब्रोज ऑलरेडी खूप दाट आहेत. जास्त लावली तर मी भूत दिसेल, भूत. त्यामुळे थोडंच. आणि हे आहे जेनी कंपनीचा मस्कारा. मला मस्कारा खूप आवडतो. माझे हे जे म्हणतात ना पापण्या, आयलॅशेस, तर हे माझे ऑलरेडी दाट आहेत. त्याला मला अजून दाट करावंसं वाटतं. छान दिसते. झाला मेकअप. मेकअप काय असतं. आणि मी स्किन केअर फार प्रामाणिकपणे करते, त्यामुळे मला ह्या 3 गोष्टी पण पुरतात. आणि या साडीची एक गंमत आहे. ही साडी तुम्हाला आवडली का मला कमेंट करून नक्की सांगा. या साडीचा कलर पण खूप छान आहे आणि क्वालिटी पण खूप छान आहे. ही ओरिजिनल काय म्हणतात त्याला, काय याचं पॅटर्नचं नाव नाही माहिती, पण ओरिजिनली या साडीची गंमत आहे की ही साडी मला माझ्या सासूबाईंनी गिफ्ट केली. जेव्हा आम्ही सोलापूरला गेलो होतो तेव्हा माझ्या दोन्ही नंदांना, सासूबाईंना आणि मला पॅटर्न सेम, कलर वेगवेगळे, अशा आमच्या चौघींना माझ्या सासूबाईंनी ह्या साड्या घेऊन दिल्या होत्या. प्रत्येक साडीची आपली एक वेगळीच काहीतरी मेमरी असते, काहीतरी एक गोष्ट असते. कानातले पण हेच घालू. याचे कानातले पण खूप सुंदर आहेत. आणि बाय द वे हे पण मला माझ्या सासूबाईंनीच गिफ्ट केलं. मला निम्म्यापेक्षा जास्त गोष्टी माझ्या सासूबाईच देतात म्हणजे गिफ्ट करतात. त्यांना खूप हौस आहे या सगळ्या गोष्टींची. त्यांना खूप आवडतं असं. स्वतःसाठी पण करतात आणि दुसऱ्यांसाठी पण करतात. बघा आता मी कशी दिसतीये. नाही, आज गुढीपाडवा आहे ना. ठीक आहे, बस झाला माझा मेकअप. एवढंच असतं माझ्या मेकअप मध्ये. मी रेडी झाली. पण एक गोष्ट राहिली आहे. आता गजरा तर मी काही लावू शकत नाही कारण मी गजरा आणलेलाच नाहीये. एक गजरा मी बनवला होता, तो धीरा मॅडमला लावला. त्यामुळे मी आता हे बघा, हे फूल घेतलं आणि ही युपिन घेतली. आता हे युपिन या फुलाच्या अशी मधोमध टाकायची. हां, हे बघा, ही टाकली आहे, दिसतीये, टाकली आहे. आणि हे असं, आता धीराच्या पप्पा पण नाही, त्यांच्याकडून लावून घेतलं असतं तर. दिसते का मी? हे बघा, हे अशी इथे अशी खोचून जायची आहे. दिसतंय? माहित नाही तुम्हाला दिसलं की नाही. हा, तर अशी मी रेडी झालीये पूजेसाठी. चलो आता मी स्वयंपाक बनवते. बाय. थोडासा नट्टापट्टा करून मी आता स्वयंपाक घरात आलीये. उरलेला स्वयंपाक करायला.
आता मी चण्याची भाजी करणार आहे. आज आम्ही ठरवलं की होळी आत्ताच येऊन गेली आहे आणि होळीचं पुरण आम्ही खूप दिवस खाल्लं, म्हणजे मी जास्त केलेलं ना, तर आम्ही खूप दिवस खाल्लं. मग धीरा आणि धीराचे पप्पा दोघांचं असं मत होतं की आता पुरणपोळी नको करू, आज आपण पुरी आणि श्रीखंड खाऊया. मग पुरी बरोबर भाजी, बटाटा, फक्त बटाटा नाही आवडत मला, मग मी चणे भिजवले आणि मग चण्याची भाजी करायचं ठरवलं. आणि माझी एक हॉस्टेलची मेमरी आहे की आम्हाला, म्हणजे मी नवोदय विद्यालयामध्ये होती, तर आम्हाला काय करायचे, दर गुरुवारी पुरी असायची मेसमध्ये जेवायला. आणि त्या पुरी बरोबरच ते जे वरण असायचं ना, डाळ, तर तर ती डाळ इतकी, म्हणजे माहिती नाही, ते डाळच एवढी छान असायची ती की त्यावेळी पुरी बरोबर ती डाळ खूप छान लागायची. पुरी बरोबर सहसा कोणी डाळ खात नसेल, पण मला पुरी बरोबर डाळ, म्हणजे माझी ती एक मेमरी असल्यामुळे कदाचित मला आवडतं. तर मी आज ठरवलं की मी आज वरण पण बनवणार पुरी बरोबर आणि धीराच्या पप्पांना पण ट्राय करायला लावणार पुरी बरोबर वरण. चलो करते मग पुढचा स्वयंपाक राहिलेला. हे असे सण असले ना की माझ्यामध्ये एक वेगळीच एनर्जी, वेगळाच उत्साह असा ऑटोमॅटिक, म्हणजे काय म्हणतात त्याला, ऑटोमॅटिक जागतो. रोज मी, माझा अलार्म वाजतो, 7ला माझा अलार्म वाजतो आणि त्याच्या अर्ध्या तासानंतर मला जाग येते. आज मी 7:30चा अलार्म लावला आणि मला 7लाच जाग आली. म्हणजे अलार्म वाजण्याच्या आधीच, म्हणजे ते आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये असतं ना की रात्री झोपताना मी विचार केला असेल की उद्या लवकर उठायचं, उद्या लवकर उठायचं, कारण वेळेत सगळं आवरलं पाहिजे. त्यामुळे मग ते बहुतेक माझ्या डोक्यात राहिलं आणि मला ऑटोमॅटिक 7ला जाग आली. हा, तर मला एक गोष्ट आठवली. माझ्याकडे खूप गोष्टी असतात सांगण्यासारख्या, पण काय ना, मी आजकाल जरा कमी बोलते. तर ना, माझे आजोबा तर नव्हते, म्हणजे मी 8वीत असतानाच ते गेले, त्यामुळे तेव्हा तर काय मी एवढा स्वयंपाक बनवायचे नाही आणि मी तेव्हा हॉस्टेलमध्ये होते. त्यामुळे मग काही त्यांनी माझ्या हातचं जेवले असतील, म्हणजे मी बनवलेलं काहीतरी खाल्लं असेल, हे मला असं म्हणजे आठवत तर नाहीये, नसेलच खाल्लं. पण मला हे आठवतं की मी मामाकडे जायची, मोठी म्हणजे लहानपणापासूनच जायची. तर मी मामाकडे जायची आणि माझ्या मामांना माझ्या हातचं जेवण खूप आवडायचं. म्हणजे मी उडदाचं वरण बनवायची, आमच्या विदर्भात खूप फेमस आहे उडदाचं वरण. तर उडदाचं वरण बनवायची, तर ते त्यांना इतकं आवडायचं की म्हणजे मी जेव्हा जेव्हा मामाकडे जायची तेव्हा तेव्हा माझे मामा तेच एक म्हणायचे की तू उडदाचं वरण बनव आणि तुझ्या मामीला पण शिकव. म्हणजे माझी मामी पण खूप छान स्वयंपाक बनवतात. मामा गमतीत म्हणत असतील, माहिती नाही, मला छान वाटावं म्हणून. पण मामा अजून एक गोष्ट म्हणायचे की तू सुगरण आहेस, म्हणजे तुला स्वयंपाक खूप छान येतो. आणि खरंच म्हणजे मला पण असं वाटतं की मी सुगरण आहे. स्वयंपाक चांगला येतो की नाही यापेक्षा आपल्याला स्वयंपाकाची आवड किती आहे हे जास्त मला महत्वाचं वाटतं. आपल्याला स्वयंपाकाची आवड निर्माण झाली की आपला स्वयंपाक ऑटोमॅटिक चांगला बनतो. आणि मला झालीये स्वयंपाकाची आवड निर्माण. मला म्हणजे मी कितीही लोकांचा स्वयंपाक, वेळ लागत असेल मला भरपूर, पण मी खुशी खुशी बनवू शकते. म्हणजे मला कंटाळा कधीच येत नाही स्वयंपाकाचा. हा, मला बाकी कामांचा, मला साफसफाईचा खूप कंटाळा येतो, पण मला स्वयंपाकाचा कधीच कंटाळा येत नाही. ही बघा होती माझी चण्याची भाजी. त्यात मी बटाटा पण घातला. मी तुम्हाला म्हटलेली की मला बटाटा आवडत नाही जास्त, पण मला नुसता बटाटा नाही आवडत. असं चण्यामध्ये थोडासा बटाटा असेल तर तो चालतो. हे काय करते माहिती आहे, मी असं ऐकलं आहे कुठनं तरी की गुढीपाडव्याच्या दिवशी अशी शेणाची गौरी जाळायची आणि मग त्याच्यावरती तूप टाकायचं आणि त्याच्यावरती आपल्या येल्लो कलरच्या ज्या मोहऱ्या असतात, पिवळ्या मोहऱ्या, त्या टाकायच्या. म्हणजे ते मग सगळं एकत्र जळतं आणि त्यांनी निगेटिव्हिटी जी असते घरातली ती दूर होते.
मग नैवेद्य करून झाल्यावर आम्ही तिघांनी स्वच्छ आणि शांत मनाने गुढीची पूजा केली. गुढीपाडवा हा आपल्या हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. मी असं ऐकलंय की ब्रह्मदेव यांनी या दिवशी संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली होती. म्हणूनच हा दिवस शुभ मानला जातो. शेवटी गुढी उभारणं म्हणजे काय असतं? आपण चांगल्या गोष्टींचं स्वागत करत असतो. आणि हे बघा, बोललेली ना मी, जेव्हा धीरा आणि धीराचे पप्पा जेवायला बसणार तेव्हा माझ्या सगळ्या पुऱ्या गोलमटोल होणार. तर असा साजरा केला आम्ही गुढीपाडवा. तुम्ही तुमचा इतका वेळ देऊन व्हिडिओ पाहिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.